स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचे आरोप ससून रुग्णालयानं आता फेटाळलेत। पीडितेची वैद्यकीय तपासणी महिला डॉक्टरांनीच केली असून पीडितेची संमती घेऊनच वैद्यकीय तपासणी केल्याचा खुलासा ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी केला आहे। दरम्यान पुरुष डॉक्टरांनी माझी वैद्यकीय तपासणी केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला होता। या संदर्भात पीडितेनं न्याय विभागाच्या सचिवांना एक पत्र देखील लिहिलं होतं। ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार आहेत। सर, या पीडित तरुणी जे काही आरोप केलेले आहेत आणि जसं पत्र देखील आता समोर आलेलं आहे, या आरोपांकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात? काय अशा पद्धतीची चाचणी झाली होती पुरुष वैद्यकीय डॉक्टरांकडून? याची मी माहिती घेतलेली आहे। जे तपासणी करणारी आमची टीम आहे त्यांना विचारलेलं आहे। तर ही जी तपासणी आहे हे पीडितीला पोलीस अधिकारी आणि पोलीस कॉन्स्टेबल तिच्याबरोबर होते। सुरुवातीला तिने कुठलीही तपासणी करण्यासाठी नकार दिला होता, परंतु नंतर सगळं समजून सांगितल्यानंतर आणि तिची सहमती घेऊनच सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत। आणि यामध्ये जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्या फिमेलच होता त्या तपासण्या करण्यासाठी। अच्छा, फिमेलच होता। मग तिचं म्हणणं होतं की पुरुष, म्हणजे तिने जे आरोप केलेत ते खोटे आहेत, अशा पद्धतीने आरोप चुकीचे केलेत? मला जी माहिती दिली आमच्या टीमनी त्याच्यानुसार तरी जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यामध्ये फिमेलच आहेत। बाकी टीममध्ये दुसरे जे आहेत न्यायवैद्यकशास्त्र किंवा सायकॅट्रिस्ट हे पुरुष आहेत। अच्छा, हो, परंतु ते जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांच्याबरोबर लेडीज असते। तपासणी म्हणण्यापेक्षा ते बाकीचं फक्त समुपदेशन करायचं काम करतात सायकॅट्रिस्ट। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।